सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र हे राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रगल्भ आणि सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखलं जातं. यशवंतराव चव्हाणापासून तर शरद पवारांपर्यंत महाराष्ट्राने अनेक दिग्गज मुख्यमंत्री पाहिले. राजकीय मतभेद कितीही तीव्र असले तरीही विधिमंडळात भाषेची मर्यादा पाळली गेली पाहिजे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण काल विधानसभेत जे काही घडलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. स्वतःला विकास पुरुष आणि इन्फ्रामॅन म्हणून घेणारे राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विरोधकांवर आणि टीकाकारांवर हल्ला करताना शब्दांची सर्व मर्यादा ओलांडली. त्यांच्या कालच्या भाषणाने एका सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांचा तोल कसा ढळू शकतो याचं एक अत्यंत लाजिरवाणं उदाहरण समोर आणलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की देवेंद्र फडणवीस इतके का चिडले होते काल. त्यांच्या या आक्रमक आणि असभ्य भाषेच्या मागे नेमकं काय राजकारण दडलंय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, या सर्व प्रश्नाचे उत्तरं मिळतील. मित्रांनो, काल विधानसभेमध्ये पाऊस, राज्यातील दुर्घटना आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक या प्रकल्पावर झालेल्या दुर्घटनेबाबत चर्चा सुरू होती. आता मुख्यमंत्र्यांनी यावर शांतपणे आणि वस्तुस्थितीवर आधारित शांततेने उत्तर देणं अपेक्षित होतं. पण त्याऐवजी फडणवीसांनी काय केलं, त्यांनी टीकाकारावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक हल्ले केले. त्यांनी विदर्भातील तोंडखुरी हा शब्द वापरला आणि टीकाकारांना फाटक्या तोंडाचं म्हटलं. आता एवढ्यावरच माननीय देवेंद्र फडणवीस थांबले नाहीत, तर अचानक त्यांनी हिंदीत वळण घेतलं. त्यांनी म्हटलं की ज्यांना कुत्रा सुद्धा विचारत नाही ते आज सोशल मीडियामध्ये येऊन शिव्या देतात आणि हे भाड्याचे तट्टू आहेत, अशा शब्दांचा वापर केला. आता प्रश्न हा पडतो की लोकशाहीत सरकारवर किंवा शासकीय प्रकल्पांच्या दर्जावर टीका करण्याचा अधिकार नागरिकांना आणि पत्रकारांना नाही का. विरोधकांनी किंवा पत्रकारांनी टीका केली म्हणजे ती महाराष्ट्राची बदनामी कशी होऊ शकते. देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्र नाही, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवं. अगदी गंभीर आजारपणात सुद्धा कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी विरोधकांच्या घाणेरड्या आरोपांना सामोरं जाताना कधीही संयम सोडला नव्हता. याची आज महाराष्ट्राला आठवण होत आहे. आता वळूया त्या मुख्य मुद्द्याकडे ज्याच्यामुळे हा सविस्तर वाद सुरू झाला होता, तो म्हणजे मिसिंग लिंक प्रकल्प. 6 किलोमीटरचा हा भव्य प्रकल्प ज्याच्यावर काही दिवसापूर्वी दरड कोसळली होती. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या या नवीन प्रकल्पाची एकाच पावसात दैना उडाली. फडणवीस या प्रकल्पाचं कौतुक करताना याला आंतरराष्ट्रीय चमत्कार म्हणतात. ते म्हणतात की आम्ही हॉलंड, स्वीडनवरून आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणले होते हा मिसिंग लिंक बांधण्यासाठी. पण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत तांत्रिक आणि अचूक मुद्दा उपस्थित केलाय. आता चव्हाण साहेब स्वतः अमेरिकेतून इंजिनिअरिंगची पदवी घेऊन आलेले नेते आहेत. ते म्हणतात की आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ फक्त सल्ला देऊ शकतात, पण प्रत्यक्षात काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या कामात जर खोट असेल, दर्जा नसेल, तर त्याला जबाबदार कोण आहे. गंमत पहा, या सरकारने कंत्राटदाराची चौकशी करण्याऐवजी त्याला थेट क्लीन चिट दिली आणि ही दुर्घटना म्हणजे देवाची करणी असल्याचा एक जावई शोध लावला. याचं खरं कारण काय आहे. ज्या नवयुग इंजिनिअरिंग कंपनीला हे काम मिळालं तिने भाजपला इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून तब्बल 55 कोटी रुपयांची देणगी दिल्याचा आरोप आहे. समृद्धी महामार्गाचं कामही याच कंपनीला मिळालं आणि तिथेही खर्चात 40% वाढ झाली. मग प्रश्न पडतो की हा जनतेचा पैशांचा उपयोग नाही तर काय आहे. आपल्या भाषणात फडणवीसांनी स्वतःची तुलना थेट प्रामाणिक आणि निष्कलंक नेते प्राध्यापक मधु दंडवंते यांच्याशी केली. ते म्हणाले, जशी कोकण रेल्वे दरड कोसळते तशी इथे कोसळली. पण फडणवीस साहेब, तुमची आणि मधु दंडवंतेची तुलना होऊ शकत नाही. मधु दंडवंते आयुष्यभर अत्यंत साधेपणाने जगले. कधीही त्यांनी वाममार्गाने पैसा कमवला नाही की पक्ष फोडण्याचं राजकारण केलं नाही. कोकण रेल्वे उभारणीत जॉर्ज फर्नांडिस आणि ई श्रीधरन यासारख्या दिग्गजांचे योगदान होते. आज महाराष्ट्रात जे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प राबवले जात आहेत, मग ती मेट्रो असो, अटल सेतू असो व समृद्धी महामार्ग असो, या सर्व प्रकल्पांच्या कल्पकतेचे श्रेय पूर्वीच्या सरकारांचे आहे.
पण अंमलबजावणीच्या नावाखाली आज कंत्राटदाराकडून 50 ते 55% कमिशन किंवा लाच घेतली जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे। मुंबई पुण्यातील मेट्रो स्टेशन पहिल्याच पावसात गळायला लागतात, यावर मुख्यमंत्र्यांकडे काय उत्तर आहे? या प्रकल्पामधून मिळणाऱ्या मलिद्याचा वापर करूनच 2022 पासून महाराष्ट्रात हे सर्व आमदार खासदार खरेदीचे जे काही खोके राजकारण चालवले आहे ते सुरू आहे। हा विरोधकांचा आरोप आता जनतेलाही खरा वाटू लागलेला आहे। आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा पडतो की देवेंद्र फडणवीस काल नेमके इतके काय चिडले होते? त्यांच्या या रागामागे केवळ विरोधी पक्षाची टीका नव्हती, तर त्यांचा स्वतःच्या मनातील कमालीची निराशा आणि फ्रस्ट्रेशन जबाबदार आहे। हे फ्रस्ट्रेशन काही महत्वाच्या कारणामुळे आहे। पहिलं कारण म्हणजे एकनाथ शिंदेची कुरघोडी। सध्या काय आहे ना, महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रचंड अंतर्गत स्पर्धा सुरू आहे, हे काही लपवलं जाऊ शकत नाही। अमित शहांच्या शिंदेवर विश्वास वाढतोय। शिंदे हे फडणवीसांना राजकीय दृष्ट्या कमकुवत करून स्वतःचे स्थान पक्के करत आहे। मिसिंग लिंकची एवढी मोठी दुर्घटना झाली तरी संबंधित खात्याचे मंत्री असूनही शिंदे तिथे फिरकले नाहीत। दोष सगळा फडणवीसावर जाऊ द्या, हीच त्यांची रणनीती होती। दुसरं कारण म्हणजे पक्षांतर्गत नाराजी। भाजपमधील मूळ आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांवर सतत अन्याय होत असल्याने पक्षातील आमदार खासदारही आता फडणवीसांची बाजू घ्यायला तयार नाहीत। या त्यांच्यावर एवढी टीका होत असताना पक्षातील प्रमुख नेत्यांनी मौन बाळगलं। तिसरं कारण म्हणजे प्रशासनावरील पकड सुटणे। मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुंबईतील नालेसफाई आणि पावसाच्या तयारीतील अपयश जाहीरपणे मान्य केलं। म्हणजेच स्वतःच्याच अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्याच्या ऑल इज वेलच्या दाव्याची हवा काढून टाकली। शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला जोरदार झटका दिला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या भीतीने आणि अंतर्गत राजकारणामुळे मुख्यमंत्र्यांचा संयम सुटलाय। पत्रकारावर पैसे घेऊन टीका करतात असा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आधी वर्षा बंगल्यावरून मीडियाला मॅनेज करण्यासाठी काय काय वाटलं जातं याचं आत्मपरीक्षण करावं। महाराष्ट्राची जनता सहनशील नक्कीच आहे, पण जेव्हा सहनशीलतेचा अंत होतो तेव्हा ती चांगल्या मुजोर सत्ताधाऱ्यांना जमिनीवर आणण्याशिवाय राहत नाही। मुख्यमंत्र्यांनी काल विधिमंडळात वापरलेल्या अभद्र शब्दाबद्दल महाराष्ट्राची जाहीर माफी फडणवीस यांनी मागितली पाहिजे। हीच आज प्रत्येक सुसंस्कृत नागरिकाची भावना आहे। तुम्हाला काय वाटतं, मुख्यमंत्र्याचे कालचं भाषण योग्य होतं का? आणि या संपूर्ण वादामागे कंत्राटदारांचे काय कनेक्शन आहे? तुमचे मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी मंगेश हुसेन, धन्यवाद। जय महाराष्ट्र।